दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, फिरोज बागवान, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांच्या पथकाने जैतपीर शिवारात 22 एप्रिल रोजी सकाळी बेकायदेशीर दारू गुत्ता उद्ध्वस्त केल्याची कारवाई केली। जैतपीर इथं मोंढ्या नाल्याच्या काठी पांडुरंग हिरामन कोळी हा गावठी दारूची भट्टी लावून निर्मिती करत असल्याची माहिती मिळाल्याने छापा टाकला असता तो पळून गेला। त्या ठिकाणी 105 लिटर कच्चा रसायन, 30 लिटर पक्का रसायन तसंच 10 लिटर तयार दारू मिळून आली। तसंच जवळच अजून एका भट्टीवर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने भट्टी लावणारा नाना सोमा कोळी हा पळून गेला आहे। त्या ठिकाणी 175 लिटर कच्चा रसायन, 20 लिटर पक्का रसायन तसंच 22 लिटर तयार दारू असा मुद्देमाल आढळून आला। दोन्ही ठिकाणी नमुने घेऊन उर्वरित साहित्याचा नाश करण्यात आला। दोन्ही आरोपींविरुद्ध मारवाड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत। विजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, अमळनेर।